आदरणीय व्यासपीठ, वेळात वेळ काढून आलेले इथं पालक वर्ग आणि माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, आज या वर्षाची द्वितीय वार्षिक सभा पालक सभा आयोजित केलेली आहे. पहिली जी पालक सभा झाली त्यावेळी घराच्या बाहेर कुठल्या कुठल्या समस्या येतात आणि त्या समस्येला आपण मुलींना कसं तयार करायचंय की ती या समस्येला तोंड देऊ शकेल किंवा अतिशय सक्षमपणे ती याच्यातून बाहेर पडू शकेल आणि सुरक्षित राहील, हा विषय आपण घेतला होता. कारण घरामध्ये बऱ्याचदा मुलं मुली घरात येऊन समस्या सांगतात, कडे नीट लक्ष देत नाही आणि त्यामुळे ही समस्या वाढते आणि बऱ्याचदा मुलीला आत्महत्यासारखं कृत्य करावं लागतं, कारण ती बाहेर त्या समस्येला तोंड देऊ शकत नाही. तर अशा आपण बरेच उदाहरणं दाखले आपण घेतले होते. त्याच्यातून बऱ्याच पालकांनी अनेक प्रश्न विचारले आणि अतिशय सुंदर ती सभा झाली होती. त्याचबरोबर जे लहानपणापासून मुलांना बाळ करू द्यायचे की आयुष्यामध्ये मुलं निर्व्यसनी राहतील आणि चांगल्या प्रकारे माणूस होतील याकडे सुद्धा आपण लक्ष दिलं पाहिजे, हाही विषय आपण मागच्या सभेला घेतला होता. आता या सभेला मला आवर्जून सांगावं असं वाटतंय की मुलांना ध्येय प्रेरित करण्यासाठी किंवा मुलांना अभ्यासू बनवण्यासाठी आपण काय काय केलं पाहिजे. बघा, आपल्या भारतामध्ये 2 वर्षापूर्वी कोरोना सारखी महामारी आली आणि त्या महामारीने अतिशय आपल्या भारताचं नुकसान केलेलं आहे. कुटुंबातले काही प्रमुख लोक दगावले आहेत, ते दुःख तर न भरून निघणार आहे. परंतु त्याचबरोबर सर्वात मोठी जर हानी झाली असेल तर ती शिक्षण क्षेत्रातली झाली आहे. कारण तब्बल 2 वर्ष मुलांना शाळा नव्हती आणि शिक्षणाअभावी मुलं अतिशय जसं वन्य प्राणी पटकन फिरतो त्या पद्धतीने काही मुलं बिना अभ्यासाचे फिरताना आपण पाहिलेले आहे. काही कुटुंबात आई वडील सुज्ञ होते, त्या मुलांना त्यांनी 2 वर्षात चांगला अभ्यास करून घेतलाय. परंतु काही आई वडील कामाच्या व्यापामध्ये किंवा शिक्षणाचं महत्त्व नसल्यामुळे त्यांनी तिथं दुर्लक्ष केलं आहे. आणि आमच्या शाळेमध्ये, आमच्या कॉलेजमध्ये असे विद्यार्थी आलेत की 5वी 7वीचा विद्यार्थी त्याला अक्षर ओळख सुद्धा नाहीये, अबकडं येत नाही किंवा 1-2 सुद्धा येत नाही. अशा वेळी आमच्या शिक्षकांनी प्रचंड मेहनत करून त्याला अगदी लहान मुलासारखं हाताला धरून गिरवण्यापासून त्याच्याकडनं मेहनत करून घेतली आणि पुढं तो चांगल्या प्रकारे लिहायला वाचायला लागलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे की आई वडील किती जागरूक असले पाहिजे की नुसतं शिक्षकांनी जागरूक असून चालणार नाहीये, तर आई वडिलांचं सुद्धा तितकंच योगदान आहे आपल्या मुलांना घडवण्यामागे. आता आपल्याला मुलांना जेव्हा घडवत असतो तेव्हा आता शाळेमध्ये तर शिक्षा करणं किंवा मुलांना मारणं आता गुन्हा ठरलेला आहे. परंतु घरामध्ये कधी कधी आई वडील मुलांना इतकं मारहाण करतात की त्या मुलांना त्या गोष्टीबद्दलची ती शिक्षा केलेली काय मनपटलावरती कोरली जात असते. याच्यातून मुलांमध्ये चांगला विकासच होईल हे काय आपल्याला सांगता येत नाही. बऱ्याचदा मुलांमध्ये चुकीच्या गोष्टी याच्यामध्ये येत असतात, उलट ते मूल जास्त बंडखोर बनतं आणि जास्त बेभान होऊन अतिशय चुकीच्या गोष्टी करायला लागतं. तर आपल्याला हे सांगावं लागेल की शिक्षेच्या ऐवजी मुलांना चूक दाखवून द्या, त्याबरोबर त्याचं कौतुक करायला शिका. आपण आपल्या मुलाचं कधी कौतुक केलेलं आहे हे जर पालकांना विचारलं तर पालक सांगतील की मला आठवत नाही की माझ्या मुलाचं मी भरभरून कौतुक केलंय. कारण आपलं मूल आहे, आपल्याला त्याच्यात फक्त चुका आणि चुकाच दिसतात आहेत. मूल हे अतिशय मातीचा गोळा आहे, चुकीचा पुतळा आहे, ते चुका करणार. पण त्या चुका सुद्धा त्यांना कशा पद्धतीने दाखवून द्यायचं आणि त्याच्यातले जे चांगले गुण आहेत ते कशा प्रकारे त्याला दाखवायचे. की जसं एखादा मुलगा थोडा अभ्यासात कमी आहे, पण माझा मुलगा थोडा अभ्यासात कमी आहे पण क्रिकेटमध्ये तो चॅम्पियन आहे बरं का,
म्हणजेच काय की त्याला कळतं की मी थोडा अभ्यासात कमी आहे, परंतु माझ्यामध्ये हा दुसरा चांगला गुण आहे. आणि जेव्हा त्याला कौतुकाची थाप मिळते ना, तर तो मुलगा अतिशय जोमाने अभ्यासात पण आणि इतर भागात पण तो चांगल्या प्रकारे कामगिरी गाजवल्याशिवाय आपल्याला पाहायला मिळत असते. बऱ्याचदा मूल आई वडिलांना सांगत असतं की मी मोठा अधिकारी बनेल, मी मोठा कलेक्टर बनेल. तेव्हा कधी कधी आई वडील त्याला गप्प करत असतात. फार मोठा कलेक्टर बनणारे, फार मोठा अधिकारी बनणारे, चुप बस, अशा प्रकारे त्याला निगेटिव्ह बोलून मुलाला गप्प केलं जात असतं. तर मला या ठिकाणी सांगावं वाटतं की पालकत्व सुद्धा चुकत माकत शिकणारी प्रक्रिया आहे. कोणीच या जगात परफेक्ट नाहीये. त्यामुळे पालकांकडनं सुद्धा बऱ्याचदा निगेटिव्ह बोललं जातं आणि चुका होत असतात. तर मुलांना निगेटिव्ह न बोलता तर काही हरकत नाही, हो बेटा नक्कीच तू अधिकारी बनशील, पण त्यासाठी तुला खूप मेहनत करायची गरज आहे. तुला 18 तास 14 तास अभ्यास करावा लागेल. अशा प्रकारे त्याला कुठेतरी मोटिवेशन करायचं की जेणेकरून तो त्या अभ्यासासाठी प्रवृत्त होईल. पालकांनो, मला एक सांगावं वाटतं की मुलांना वेळेचं महत्त्व सांगा आणि वेळेचं नियोजन करण्यासाठी मदत करा. बघा, टाटा बिर्ला अंबानींना सुद्धा 24 तास आहे आणि आपल्याला सुद्धा 24 तास निसर्गाने दिले आहेत. परंतु ते लोक अगदी दिवसागणिक लाखोची कमाई करतात आणि आपल्याला 200-300 रुपये कमवणं सुद्धा अवघड जात आहे. याचं कारण आपल्याला एकच सांगावं वाटेल की आपण वेळेचं महत्त्व जाणलेलं नाहीये, वेळेचं नियोजन आपल्याला करता आलेलं नाहीये. तर पालकांनी विद्यार्थ्याच्या जवळ बसून वेळेचं नियोजन करायला पाहिजे. जसं आपण 8 तास झोपतो, त्यानंतर 5 तास आपली शाळेत जात असतात, त्यानंतर आपल्या स्वतःची वैयक्तिक स्वच्छता, जेवण वगैरे याच्यात 3 तास जात असतात. म्हणजे एकूण 16 तास आपले असे जात असतात. उरलेले जे 8 तास आहे, त्या 8 तासाचा आपण कसा अभ्यास केला पाहिजे, किती अवांतर दुसरी नॉलेज घेतलं पाहिजे, जनरल नॉलेजला किती वेळ दिला पाहिजे, किंवा एक परिपूर्ण माणूस घडण्यासाठी आपण काय काय प्रयत्न केला पाहिजे, ह्या गोष्टीकडे जर पालकांनी मुलांना जर योग्य मार्गदर्शन केलं तर नक्कीच मुलगा चांगलं घडण्यामागे त्याला एक रस्ता मिळणार आहे आणि त्या रस्त्याने तो मुलगा जाऊन चांगल्या प्रकारे प्रगती करणार आहे. तसंच मुलांना अभ्यासू बनवा, कारण आपल्याला जर परिस्थिती बदलायची असेल तर अभ्यासाशिवाय दुसरा मार्गच नाहीये, हे मुलांना पटवून सांगा. बऱ्याचदा मुलं म्हणतात की मॅडम आम्ही गरीब आहोत. अरे गरीब आहे म्हणूनच आपल्याला अभ्यास करून ती परिस्थिती बदलायची आहे. ते तर खऱ्या अर्थाने तुम्हाला मोटिवेशन मिळालं पाहिजे की मला माझी परिस्थिती बदलायची आहे आणि मला अभ्यासाशिवाय दुसरा मार्ग नाहीये. हे जर मुलांना पटवून सांगितलं, मोठमोठ्या लोकांचे जर आपण दाखले दिले तर नक्कीच मूल अभ्यास करणार आहे आणि अभ्यास एकदा करायला लागला तर नक्कीच तो पुढे प्रगती करणार आहे. मुलांचे खऱ्या अर्थाने पालकांनी मित्र बनलं पाहिजे. तर मित्र कसं बनलं पाहिजे, तर मुलांच्या समस्या जाणून घेतल्या पाहिजे. त्याला अशा पद्धतीने आपण सांगितलं पाहिजे की तू कुठलीही समस्या असेल तर तू एक तर शिक्षकांशी बोल किंवा तू माझ्याशी मनमोकळं बोल. तुम्ही जेव्हा असं सांगतात तेव्हा नक्कीच मूल त्याच्या ज्या समस्या असतात, त्याला येणारे जेही काही प्रॉब्लेम असतात, चॅलेंजेस असतात, नक्कीच तो आपल्या आई वडिलांना शेअर करणार आहे. त्याच्यामुळे मुलांना सुद्धा एक शाश्वती वाटेल की नाही, माझे आई वडील माझ्यासोबत आहे आणि मला कुठलीही समस्या माझ्या मोठी नाहीये, हा मोठा विश्वास त्याला असणार आहे. त्यामुळे मुलांचे मित्र नक्कीच बनले पाहिजे. त्याचबरोबर मुलांना आपण चिकित्सक बनवलं पाहिजे. म्हणजेच काय, मुलांना प्रश्न विचारायला प्रवृत्त केलं पाहिजे. मुलांना आपण नेहमी प्रश्न विचारले की त्याला गप्प करत असतो, कारण आपल्याकडे त्याचं उत्तर नसतं. आपल्याकडे नसेलही उत्तर, पण मुलांना प्रश्न विचारू द्या. त्याला सांगा मी उद्याच हे सगळं उत्तर शोधते आणि तुला सांगते. आणि अशा पद्धतीने मुलाची जी चिकित्सा वृत्ती आहे किंवा त्याची जी जिज्ञासा आहे ती प्रश्नाद्वारे पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. मुलांना आपण निर्णयक्षम बनवलं पाहिजे. निर्णय घेण्याची कुवत मुलांमध्ये निर्माण करायला पाहिजे.
जर ही निर्णय क्षमता जर आपण त्याच्यामध्ये वाढीस लावली, छोट्या छोट्या गोष्टी असेल, आई वडिलांनी मुलांना बसवा आणि मुलांना विचारा की बेटा असं चॅलेंजेस आलं आहे, आपण याच्यातून कसा मार्ग काढायचा. बघा, मुलगा आपल्या मेंदूला ताण देईल आणि नक्कीच तो आपल्याला एक दोन तरी उत्तर सांगेल की अशा, तेव्हा तो निर्णयक्षम बनेल. आपण रोजच्या वर्तमानपत्रात वाचतो की बऱ्याचदा मोठमोठे व्यक्ती सुद्धा 40-50 वर्षाचे व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकत नाही आणि तेव्हा स्वतःचे नाश करणं किंवा आत्महत्यासारखं कृत्य करण्याकडे ते धजावत असतात. त्याच्यातून मला हे सांगावंसं वाटतं की मुलांना निर्णयक्षम आपण बनवलं पाहिजे. त्याचबरोबर मुलांमधला आत्मविश्वास वाढवला पाहिजे. आत्मविश्वास म्हणजे स्वतःचा स्वतःवर असलेला विश्वास. मुलांना नेहमी दुसऱ्यांबद्दलचं कौतुक वाटत असतं, पण त्याला आपण सांगितलं पाहिजे की नाही बेटा, तुझ्यात सुद्धा तीच क्षमता आहे, तुझ्यात सुद्धा तीच बुद्धिमत्ता आहे, तू फक्त कर. चुका होतील, काही हरकत नाही, पण तू स्वतःवरती विश्वास ठेव. जेव्हा आपण असं सांगतो आत्मविश्वास वाढवण्यावरती, तर नक्कीच त्या मुलामध्ये हत्तीचं बळ येत असतं आणि तो चांगला आत्मविश्वासपूर्वक निर्णय घेऊन तो मार्गक्रमण करून एक चांगला माणूस बनण्याकडे त्याची वाटचाल होऊ शकते. बघा पालकांनो, आपण विद्यार्थ्यांना किंवा आपल्या मुलांना नेहमी एक सांगितलं पाहिजे की यशाला कुठलाही शॉर्टकट नाहीये. आपण प्रचंड अभ्यास करणं, मेहनत करणं आणि त्या मेहनतीतूनच आपल्याला फळ मिळत असतं. यशाला कुठला शॉर्टकट नाही आहे किंवा कुठला शॉर्टकट घेऊन किंवा कॉपी करून आपण पास जरी झालो तरी पुढे तितका आत्मविश्वासपूर्वक आपण उभं राहू शकत नाही. त्यामुळे मेहनत जितकी करू तितकंच आपला मुलगा हिऱ्यासारखा निखरणार आहे. कारण हिऱ्याला सुद्धा अतिशय तो कोळशाच्या खाणीत सापडल्यावरती आपण त्याला हात पण लावणार नाही, परंतु हिऱ्याला जेव्हा आपण त्या कोळशाला पैलू पाडले जातात तेव्हा त्याच्यातून जो हिरा तयार होत असतो तो करोडो रुपये किमतीला विकला जात असतो. तसंच आपल्या मुलालाही मेहनत करू द्या, त्याला झगडू द्या, त्याला झगडू द्या आणि त्याच्यातूनच तो जेव्हा तयार होईल तो एखाद्या हिऱ्याप्रमाणे आपल्याला चमकताना पाहायला मिळणार आहे. आपण मुलांना एखादी गोष्ट जमत नाही, बघा आपल्याला येत नसतं गणित, इंग्लिश, पण तरी सुद्धा दिवसभर काम करून आल्यावरती संध्याकाळी कधी कधी दोघंही जण काम करत असतात, आई वडील समजा दोघं काम करत असतील तर दोघांनी सुद्धा आल्यावरती संध्याकाळी मुलाला जवळ घेऊन बसा. आज काय शाळेत शिकवलं, चल अभ्यास कर, गणित विषय घे, इंग्लिश घेऊन बस, तर तुझा मी पाठ घेते. अशा पद्धतीने आपण जर त्याला घेऊन बसलं तर मुलालाही वाटेल की माझे आई वडील माझ्या अभ्यासाकडे लक्ष देतात, तो सुद्धा तितकंच बारकाईने अभ्यास करून आई वडिलांना तो काहीतरी करून दाखवणार आहे. त्यामुळे मुलाला सातत्य म्हणजे वारंवार एकच गोष्ट करण्याकडे आपण प्रवृत्त केलं पाहिजे. जसा बघा घरातली गृहिणी जी असते, नवीन जेव्हा ती पोळ्या करायला शिकते त्यावेळेला गोल पोळी कधीच येत नसते. खूप मोठ्या प्रयासातून ती गोल पोळी करायला लागत असते. परंतु एकदा तिला यायला लागल्यावरती तिचे डोळे जरी बंद केले, झाकून दिले आणि तिला पोळी करायला सांगितलं तरी सुद्धा तिची पोळी गोलच येणार. याचं कारण हेच आहे की तिला रोज त्या गोष्टी कराव्या लागतात. म्हणजे सातत्याने एकच गोष्टी जेव्हा आपण करतो तेव्हा त्या गोष्टीमध्ये आपण परफेक्ट बनत जातो. तसंच मुलांना गणित विषयाची भीती वाटत असेल, कधी कधी भीती वाटते म्हणून गणित विषयच पकडत नाही, परंतु असं न करता मुलांना वारंवार गणित विषय पकडायला लावलाच पाहिजे. इंग्रजी विषयासारखा चांगला विषय नाही हे मुलांना पटवून सांगितलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मुलांना जर गोडी निर्माण केली तर नक्कीच मूल इंग्लिश विषयामध्ये सुद्धा रस घेणार आहे आणि चांगल्या प्रकारे मार्क मिळवणार आहे. बघा सातत्याचं एक उदाहरण तुम्हाला मी सांगू शकते की एखाद्या पाण्याचा थेंब एखाद्या दगडावरती सातत्याने पडतो आहे, सातत्याने टिप 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 त्याची चालूच असते, तेव्हा त्या दगडाला सुद्धा गोल खड्डा पडत असतो त्या पाण्याच्या थेंबाने. कारण पाणी सातत्याने त्याच्यावरती एक एक थेंब पडणं चालू असतो.
आणि हाच पुढे दगड त्या पाण्याच्या थेंबाच्या ताकदीपुढे 2 तुकडे त्याचे झालेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सातत्य इतकं आपल्या जीवनामध्ये महत्त्वाचं आहे की त्याच्यामध्ये मोठमोठ्या गोष्टी आपण घडवू शकतो किंवा सत्यात आणू शकतो. बघा, आपल्याला एक गोष्ट मी सांगू शकते की आम्ही जेव्हा लहान होतो, म्हणजे 8वीला वगैरे असताना, तेव्हा अमेरिकेने एक स्कायलॅब बनवली होती. तर ती स्कायलॅबमध्ये तिचं जेव्हा काम झालं, अवकाशामधली लॅबोरेटरी, त्याला स्कायलॅब म्हणतात. तिचं जेव्हा काम झालं आणि ती जेव्हा पृथ्वीवरती परत येत असताना तिच्यामध्ये काही तकनिकी खराबी झाली, टेक्नॉलॉजी, आणि ती अतिशय वेगाने पृथ्वीकडे येत असलेली आपल्याला सांगण्यात आलं. अमेरिकेची होती ती. आणि सगळे लोकांमध्ये एक घबराट निर्माण झाली की ही जेव्हा पृथ्वीवरती पडेल, ज्या भागात पडेल, तेव्हा तिथं मोठा विध्वंस होईल आणि तिथला नाश होईल. म्हणून बरेच लोकांमध्ये एक भीतीचं वातावरण होतं. परंतु अमेरिकेतले शास्त्रज्ञांनी ती लॅब अतिशय चुंबकाच्या सहाय्याने ती आपल्या सागरामध्ये, समुद्रामध्ये तिला घेतलेली आहे आणि तिथं ती बुडालेली आहे. परंतु तेव्हा मी माझ्या आजीला विचारलं होतं, अशिक्षित होती माझी आजी, तिला मी विचारलं होतं की जग नष्ट होईल का अशी जेव्हा लॅब पडेल? आता ती लॅब किती मोठी, त्यावेळेला तेवढं काही मला समज नव्हती, पण मी माझ्या आजीला विचारलं होतं की असं काही आपलं जग नष्ट होऊ शकतं का? तेव्हा अशिक्षित असलेल्या माझ्या आजीने मला उत्तर दिलं होतं की ज्यावेळी मुंगी, जी अतिशय क्षुद्र कीटक आहे बघा, मुंगी, जेव्हा मुंगी तुम्हाला आराम करताना दिसेल किंवा मुंगी तुम्हाला झोपलेली दिसेल बिनधास्तपणे, अशा वेळी आपला जगाचा नाश होईल असं आपण समजायचं. कारण मुंगीसारखा अतिशय छोटा कीटक सुद्धा दिवस आणि रात्र, अहोरात्र कष्ट करताना आपल्याला दिसत असतो. मुंगीला डोळे नसतात, पण तरी सुद्धा तिच्यामध्ये एक शिस्तपणा आहे आणि अतिशय शिस्तीमध्ये रांगेत ती काम करत असते. 4 महिन्याच्या पावसासाठी ती 8 महिने अविरत कष्ट करून आपलं अन्न तयार करण्यासाठी मेहनत करत असते. म्हणजे या छोट्याशा मुंगीकडनं सुद्धा आपल्याला किती काही शिकण्यासारखं आहे. त्या काळातल्या आजीने मला समजून सांगितलं होतं आणि मला ती गोष्ट आजपर्यंत लक्षात आहे की आपण कुठल्याही प्राणीकडनं, कुठल्याही व्यक्तीकडून खूप काही शिकण्यासारखं आहे आणि प्रत्येकाकडनं आपण शिकलं पाहिजे आणि त्याच्यातले चांगले गुण आपण घेतले पाहिजे. आता आपल्याला मुलांना पण स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. आपले जे माजी राष्ट्रपती होते APJ अब्दुल कलाम यांनी नेहमी सांगितलेलं आहे की मुलांनो स्वप्न बघा. स्वप्न बघायला पैसे लागत नाही, त्यामुळे मुलांना स्वप्न बघायला शिकवलं पाहिजे. मुलांना मोठमोठे, जेव्हा एखादा बंगला असेल, एखादा मोठा अधिकारी असेल, तो कसा गाडीतनं उतरतो, त्याचा किती मोठा बंगला आहे, काही नाही, त्याच्या बंगल्यासमोर जरी उभं राहून ते सगळं दाखवलं मुलांना की बघ शिकलं, मोठं झालं, तर अशा पद्धतीने तुझी लाईफस्टाईल असेल, हे जर मुलांना सांगितलं तर नक्कीच त्या मुलांच्या डोक्यामध्ये त्या गोष्टीचं एक आकर्षण निर्माण होईल आणि मुलं अभ्यास करायला प्रवृत्त होतील. तर मुलांना आपण कसं घडवतो की याच्याबद्दल APJ अब्दुल कलाम यांनी पण सांगितलं होतं की मुलांना आपण घडवू तसं मुलं घडतील. त्यांनी एक उदाहरण सांगितलं होतं की मला 2 मुलं द्या एकाच कुटुंबातले, मी एकाला अतिशय विद्वान व्यक्ती बनवून दाखवतो आणि दुसऱ्या मुलाला अट्टल गुन्हेगार बनवून दाखवतो. म्हणजे आपण लहानपणापासून जसे मुलांना संस्कार देऊ, जसं मुलांमध्ये बी रोवन करू, तशा पद्धतीने मूल घडत जाईल आणि त्याचं फ्युचर बनत जाईल. तो मोठा अधिकारी बनणार की अजून कोण व्यक्ती बनणार हे त्याच्यातून ठरत असतं. ही गोष्ट पालकांनी विशेषतः लक्षात घेतली पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा आपण मुलं जन्माला आले, वाढेल आपोआप आणि त्याचं नशिबात असेल ते घडेल अशा पद्धतीने आई वडील बोलत असतात, परंतु असं नाहीये. नशीब घडवण्याची ताकद ही आपल्या हातांच्या रेषावर नाहीये, तर मनगटाच्या ताकदीवर आहे. त्यामुळे मुलांना कसं घडवायचं हे सर्वस्वी पालकांवर अवलंबून असतं. बघा, आपण नेहमी मुलांना सांगत असतो की आई ही मुलांची पहिली शाळा आहे, हो की नाही? जसं आई मुलांना शिकवत असते आणि ती मुलांची पहिली शाळा असते.
तर शाळा ही मुलांची दुसरी आईच असते या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. कारण मुलांना जे शाळेमध्ये मिळतं आहे ते आईपेक्षा दुसरं कोणीही देऊ शकत नाही या ठिकाणी मला प्रकर्षाने नमूद करावं वाटतं. इथं सरतेशेवटी मी तुम्हाला एक उदाहरण, सत्य कथेवरचं एक तुम्हाला उदाहरण सांगते. थॉमस अल्वा एडिसन हा शास्त्रज्ञ अमेरिकेचा. तो जेव्हा लहान होता शाळेत जात होता, परंतु त्याला काहीच समजत नव्हतं. आणि शेवटी शिक्षकाने कंटाळून त्या मुलाला एके दिवशी घरी पाठवलं आणि त्याला एक चिठ्ठी, एक पत्र लिहून त्या मुलासोबत दिलं आणि सांगितलं की तू हे तुझ्या आईला दाखव. त्याला वडील नव्हते, एकटी आईच सांभाळ करत होते. आणि आईने ते कसा लवकर घरी आलास, त्याने सांगितलं हे पत्र दिलं आणि मला घरी पाठवलं. ते पत्र आईने वाचून बघितलं. त्या पत्रामध्ये लिहिलं होतं की तुमचा मुलगा बधीर आहे, तुमचा मुलगा मतिमंद आहे, त्याला काही शिकवलं तरी काहीही समजत नाही, मीच नाही तर कुठलाही शिक्षक त्याला शिकवू शकत नाही, त्यामुळे त्याला शाळेत पाठवू नका आणि तुम्ही त्याला घरीच बसवा, अशा पद्धतीने सांगितलं होतं. आणि ते वाचता क्षणी त्या आईला घळघळ रडायला आलं. तो लहान असलेला मुलगा तो विचारतो थॉमस की काय झालं आई, तू का रडतेस? तेव्हा आईने त्याला सांगितलं की बाळा, या शिक्षकांनी पत्र पाठवलेलं आहे आणि त्यांनी सांगितलं की तुमचा थॉमस इतका विद्वान आहे, इतका हुशार आहे की बाकीचे विद्यार्थी त्याच्यासारखे हुशार होईपर्यंत तुम्ही त्याला घरी शिकवा आणि तुम्ही त्याला शाळेत पाठवू नका. जेव्हा इतर विद्यार्थी त्याच्यासारखे हुशार बनतील तेव्हा तुम्ही त्याला शाळेत पाठवा, असं लिहिलं आहे. तेव्हा त्या मुलाला वाटलं की आई, मी खरंच इतका हुशार आहे? हो रे बाळा, असं म्हणून आईने त्याची समजूत काढली आणि दुसऱ्या दिवसापासून आईने त्याची घरीच शाळा चालू केलेली आहे. त्याला एकच सांगितलं त्याच्या खानाखुनांनी की बाळ, तू फक्त तुला जे जे नवीन वाटेल त्याच्याबद्दल तू मला प्रश्न विचारत राहा. आणि तो मुलगा इतका चिकित्सक बनला की आकाशाचा रंग आकाशी का आहे, तारे का चमकतात, चंद्राला स्वतःचा प्रकाश का नाही, सूर्याचे किरण आपल्या पृथ्वीपर्यंत पोहोचेपर्यंत किती वेळ लागतो, एक ना अनेक असे अनेक प्रश्न तो विचारत होता. आणि त्या आईला रोज अभ्यास करावा लागत होता की आपल्या मुलाला त्याची उत्तरं द्यावे लागेल. आणि हाच मुलगा त्याच्या जे कानाला बधिरपणा होता किंवा त्याला ऐकू येत नव्हतं, ही त्याची कमजोरी नसून हीच त्याने त्याची ताकद बनवलेली आहे. आणि याच मुलाने पुढे जवळजवळ 1000 शोध लावलेले आहे, 1000 पेटंट त्याच्या नावाने आहे. सगळ्यात मोठा शोध असेल तो लाईट, जो बल्ब आहे तो बल्बचा शोध त्याने लावलेला आहे. फोनोग्रामचा शोध लावला आहे, फोनोग्रामचा शोध त्याने लावला आहे. त्याचबरोबर चालणारा जो कॅमेरा आहे हे त्याने शोधून काढलेला आहे. असे जवळजवळ 1000 शोध त्याने लावलेला आहे. तो इतका एकाग्रपणे करायचा, कारण त्याला ऐकायला येत नव्हतं, त्यामुळे बाहेरचा कुठलाही आवाज त्याला विचलित करत नव्हता. आणि प्रचंड त्याने पैसा कमवलेला आहे, नावलौकिक कमवला आहे आणि संपूर्ण अमेरिकाच नाही तर संपूर्ण जगाला प्रकाशमान करण्याचं काम लाईटाद्वारे, बल्बद्वारे त्याने केलेलं आहे. तो वयाच्या 40 वर्षाचा असताना त्याच्या आईचं निधन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर त्याने आईचं सगळं सामान भरलेलं आहे. त्याला एक ट्रंक सापडली, त्या ट्रंकमध्ये त्याला ते पत्र सापडलेलं आहे की जो लहान असताना शिक्षकाने त्याच्यासाठी पाठवलं होतं. ते पत्र आईने जपून ठेवलं होतं आणि जेव्हा ते पत्र त्याने वाचलं तेव्हा त्याच्या लक्षात आलेलं आहे की एखाद्या आईने सांगितलं असतं की तू काहीच कामाचा नाहीये, शिक्षक शिकवू शकणार नाही किंवा जगातला कुठला शिक्षक तुला शिकवू शकणार नाही, अशा पद्धतीने लिहिलं होतं. परंतु आईने त्याच्यामध्ये फक्त सकारात्मक पॉझिटिव्ह गुण त्याच्यामध्ये रोवले आहेत की बेटा, तू खूप विद्वान आहेस, तू खूप हुशार आहे आणि तुझ्यासारखा हुशार या जगात कोणीच नाहीये, असं जेव्हा त्या आईने सांगितलं तीच गोष्ट त्या मुलाने मनामध्ये ठेवलेली आहे आणि त्या पद्धतीने वाटचाल करून तो जगातला सर्वात विद्वान शास्त्रज्ञ म्हणून गणला गेलेला आहे. यावेळेला मला एकच सांगावं वाटतं की आपल्या मुलांना आपल्या
आपण जन्माला घातलेला आहे, आपले तो गुण असणार, परंतु इतरही आपण त्याच्यामध्ये चांगले गुण जर रोवले, चांगल्या गुणांचं जर व्हॅल्यू दिले, आपण त्याला मूल्य शिक्षण दिलं, तो एक चांगला माणूस म्हणून तो घडणार आहे, की जो आपल्या आई वडिलांचीच नाही तर आपल्या देशाची सुद्धा चांगल्या प्रकारे सेवा करणार आहे. त्यामुळे आपलं मूल हे अद्वितीय आहे, युनिक आहे. त्यामुळे असं मूल आपल्या घरी जन्माला आलेलं आहे याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि ते मूल चांगलं कसं घडेल याच्याकडे प्रत्येक आईवडिलांनी लक्ष दिलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की प्रत्येक पालक आपल्या मुलांना घडवण्यासाठी प्रयत्न तर करतच असणार, परंतु मला जे वाटलं मी अतिशय थोड्या शब्दामध्ये माझ्या पालकांना मी थोडं सूचना केलेल्या आहेत. तसा जो इथला सगळा पालक सुज्ञ आहे, हुशार आहे, त्यामुळे त्यांना फार सांगायची गरज नाही आहे. तरी मला संयोजकांनी इथं बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे. थँक्यू. धन्यवाद मॅडम.